तर लाडक्या बहिणींना 9 तारखेला संध्याकाळी 6 वाजल्याच्या आसपास जो जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आहे तो मिळणारच। परंतु महाराष्ट्रामध्ये मागील महिन्यामध्ये 26 लाख त्याच्यापेक्षा जास्त लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत। यांना मात्र सध्या तरी जून आणि जुलैचे हप्ते येणार नाहीयेत। तर त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती पोर्टलवरती आलेलीच आहे। वेबसाईट चेक केली तर या ठिकाणी ई-केवायसी चा टॅब उपलब्ध झालेला आहे। म्हणजे ज्या लाडक्या बहिणी अपात्र असतील त्यांना देखील ई-केवायसी करता येणार आहे। याच्यामध्ये तुम्ही तुमचे कागदपत्र अपलोड करायचे आहेत आणि जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला लाभ पुन्हा दिला जाणार आहे। तर सध्या तरी हा टॅब उपलब्ध झालेला आहे, परंतु ती लिंक अजून ऍक्टिव्हेट झालेली नाहीये। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना ज्यांना जूनचा हप्ता आलेला आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना जुलैचा रक्षाबंधनाची जी ओवाळणी आहे ती मिळणारच आहे। परंतु ज्या 26 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत ज्यांना तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे, म्हणजे तात्पुरता त्यांचा हप्ता थांबवण्यात आलेला आहे, यांना मात्र सध्याचा हप्ता येणार नाहीये। तर त्यांच्यासाठी ई-केवायसी ची प्रोसेस येत्या आठवड्यामध्ये सुरू होईल। ही प्रोसेस सुरू झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात, ई-केवायसी कशी करायची, तर याची परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे जर काही तुमच्या शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।